जय शिवराय मित्रांनो, रोजगार हमी योजनेच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पहिला अपडेट आहे बांबू लागवडीच्या 7 लाख रुपयाच्या अनुदानाच्या संदर्भातील, तर दुसरा अपडेट आहे ग्राम रोजगार सेवकाच्या संदर्भातील। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीला प्राधान्य दिले जात आहे। मिशन मोडवरती ही योजना राबवली जात आहे आणि मनरेगाच्या अंतर्गत बांबू लागवडीला आता 6,97,000 रुपये प्रति हेक्टर एवढं अनुदान दिलं जाणार आहे। आणि हाच उपक्रम हाच कार्यक्रम राज्यात मिशन मोडवरती राबवण्याकरता राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। ज्या बैठकीला वन विभाग, कृषी विभाग, फलोत्पादन विभाग याचप्रमाणे मनरेगाचे सचिव, आयुक्त लेवलचे जे अधिकारी आहेत यांची उपस्थिती देखील होती। मित्रांनो, याच सर्वांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या पार पडलेल्या महत्त्वाच्या अशा बैठकीमध्ये या योजनेसाठीचा वस्तुनिष्ठ आराखडा तयार करण्याचे निर्देश संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। शेतकऱ्याचं, मजुराचं हित लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात। याचप्रमाणे या योजनेसाठी असणारे जे अंदाजपत्रक आहेत याच्यामध्ये जमीन तयार करणं असेल, कुंपण योजना असेल, या सर्व बाबींचा समावेश करून ही योजना राबवण्यासाठी वस्तुनिष्ठ अंदाजपत्रक तयार करावेत अशा प्रकारचे निर्देश सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आता या योजनेसाठीची अंदाजपत्रक तयार केली जातील, आराखडे तयार केले जातील आणि लवकरच याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांना 6,97,000 रुपये प्रति हेक्टर असं अनुदान असलेल्या या बांबू लागवडीच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, याचबरोबर दुसरं महत्त्वाचं जे अपडेट आहे ते म्हणजे ग्राम रोजगार सेवकाच्या संदर्भातील मनरेगा योजनाची, रोजगार हमी योजनाची महत्त्वपूर्ण पद्धतीने अंमलबजावणी करत असताना एक महत्त्वाचा असा घटक म्हणजे ग्राम रोजगार सेवक। कारण मजुरांना काम देणं असेल, त्यांचे मस्टर तयार करणं असेल किंवा इतर महत्त्वाचे असे जे काही भूमिका आहेत या ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातून पार पाडल्या जातात। परंतु मनरेगा योजनेच्या अंतर्गत शासन निर्णय निर्गमित केले जात असताना ग्राम रोजगार सेवकाची ओळख ही एक अर्धवेळ कर्मचारी म्हणून करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हेळसांड होते, मानधन मिळत नाहीत, मानधन वेळेवरती मिळत नाहीत, मानधन कमी प्रमाणात दिली जातात आणि अशा अनेक प्रकारच्या तक्रारी या ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातून केल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली जात आहेत, संप केले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती या ग्राम रोजगार सेवकाच्या प्रश्नावरती देखील राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। आणि याच बैठकीमध्ये या ग्राम रोजगार सेवकांसाठी सर्वसमावेशक विमा योजना राबवावी अशा प्रकारचे निर्देश त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याचबरोबर ग्राम रोजगार सेवकांना दिलं जाणारं मानधन हे अतिशय अपुऱ्या प्रमाणात दिलं जातं, अल्प प्रमाणात दिलं जातं आणि हे देखील वेळेवरती मिळत नाही। आणि याच पार्श्वभूमीवरती ग्राम रोजगार सेवकांना दिलं जाणारं मानधन हे ग्रामपंचायतीला मिळाल्यानंतर तात्काळ 8 दिवसाच्या आतमध्ये त्या ग्राम रोजगार सेवकाच्या खात्यावरती क्रेडिट करण्यात यावं अशा प्रकारचे आदेश सुद्धा संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। हेच जर मानधन 15 दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या आतमध्ये जर वितरित करण्यात आलं नाही तर दंडात्मक करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। याचप्रमाणे ग्राम रोजगार सेवकाच्या संदर्भातील जे शासन निर्णय निर्गमित केले जातात याच्यामध्ये ग्राम रोजगार सेवक हे पद अर्धवेळ कर्मचारी म्हणून करण्यात आलेला शब्दप्रयोग या शासन निर्णयातून हटवण्यात यावा आणि नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याच्यामुळे ग्राम रोजगार सेवकांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। परंतु ग्राम रोजगार सेवकांची वाढीव मानधनाची जी मागणी आहे त्याच्याबद्दल कुठलाही विचार किंवा त्याच्याबद्दलची कुठलीही चर्चा या ठिकाणी झालेली नाही, मागणी मान्य करण्यात आलेली नाही। दिलं जाणारं मानधन हे योग्य प्रमाणात दिलं जात आहे अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मनरेगा योजनेच्या संदर्भातील हे एक दोन महत्त्वाचे असे अपडेट होते जे आपणास नक्की उपयोग पडतील अशी आशा करतो। मित्रांनो, बांबू लागवडी योजनेच्या संदर्भातील नवीन जे जे अपडेट येतील, याचा अर्ज, याच्या संदर्भातील शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना, अंदाजपत्रक वगैरे ते सर्व वेळोवेळी आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।